राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले नगर मंदिर रामदास आठवले साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत। हम तुम्हारे साथ हैं, रामदास आठवले जैसा हो, हम तुम्हारे साथ हैं। महायुतीला आता तुमचा जाहीर पाठिंबा आहे। जागृतीताईंच्या प्रचार रॅलीत देखील तुम्ही फिरत आहात, तर काय या वेळेचं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल? आता आम्हाला जागृतीताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं जर झालं तर वस्तीमध्ये फुलेनगर या नावाच्या वस्तीमध्ये जे काही विकासाची कामं झालेली आहेत, रस्त्याचं असेल किंवा काही गटर लागीकरण वगैरे, हे सगळं काही झालेलं आहे जागृतीताईच्या माध्यमातून झालेलं आहे। त्यांनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। त्यांच्यानंतर आमच्या कमलाकरजी पाटील म्हणून त्यांनीही या ठिकाणी केलेलं आहे। तर त्यांच्या कुटुंबाचं आम्ही त्यांना आमचं फॅमिली मेंबर समजतो आणि फॅमिली मेंबर समजल्यामुळं आम्ही साहजिकच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे। निवडणूक हे महायुतीची आहे। RPI, शिवसेना आणि BJP अशी मिळून असल्यामुळं आम्ही सर्व RPIचे कार्यकर्ते जागृतीताई पाटील यांच्या प्रचाराला लागलेलो आहोत। आठवले साहेबांनी जो पाठिंबा दिलाय तो सर्व जागृतीताईंचा म्हणजे जो पक्षाला जो BJPला पाठिंबा दिलाय, BJP पार्टी बरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी त्यांच्या बरोबर आहोत। आणि विशेष म्हणजे जागृतीताई हे आताच नाही, ह्याच्या आधी नगरसेवक होते, त्यांची कामं लोकांनी इथे पाहिलेली आहेत। त्या अनुषंगाने कार्यकर्ते म्हणून आहोत आणि रहिवासी म्हणून आणखी डबल त्यांच्या बरोबर पाठीशी आहोत। महायुतीमध्ये RPIचा जाहीर पाठिंबा मिळतोय, तर काय सांगणार यावर? मला नक्कीच खूप आनंद होतोय। आठवले साहेब स्वतः इथे येत आहेत। मला वाटतं मागच्या बाय इलेक्शनला पण आठवले साहेबांचा आशीर्वाद मला भेटला होता। यावेळी पण सगळे रिपब्लिकन पार्टीचे सगळे माझ्या सोबत आहेत। दादांनी जसं बोलले, आम्ही 116चे कुटुंब मेंबर आम्हाला समजतात, त्याच्यातच मला माझी पोच पावती भेटते। मला खरंच सगळ्यांना जय भीम आणि आभार व्यक्त करायचे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जय